धर्मराजाने श्रीकृष्णाच्या मुखातून सुरस व पावन अशा एकादशी महात्म्याच्या कथा ऐकल्यानंतर तो म्हणाला की हे श्रीकृष्णा, आपण सांगितलेले या एकादशी व्रत महात्म्याच्या कथा ऐकून माझ्या मनाला आनंद होत आहे. वरचेवर या कथामृताचे पान करावेसे वाटते. तेव्हा कृपा करून आणखी काही कथा मला कथन करा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, एकदा मांधाता राजा वशिष्ठांकडे गेला आणि त्याने प्रार्थना करून विचारले, हे ऋषीवर्य, ज्याच्या योगाने मला यश मिळेल असे एखादे व्रत सांगा. तेव्हा वशिष्ठ म्हणाले की हे राजा, आमलकी एकादशीचे व्रत पुण्यप्रद आहे. ते केले असताना मनुष्याला यश मिळते. याबद्दल एक इतिहास कथा तुला सांगतो, ती चित्त देऊन ऐक. पूर्वी वैदिशना नावाची इंद्राच्या अमरावतीच्या तोडीची एक नगरी होती. तेथे चित्ररथ नावाचा सकल गुण संपन्न धर्मशील व महापराक्रमी राजा राज्य करीत होता. तो प्रजेवर प्रेम करून तिच्या कल्याणाविषयी नेहमी झटत असे. त्याचप्रमाणे प्रजाही आनंदाने त्याच्यावर प्रेम करीत असे. अशा रीतीने ते सुखाने नांदत असताना आमलकी एकादशीचा दिवस जवळ आला. राजाने व प्रजेने ते व्रत करण्याचे ठरविले. एकादशीच्या दिवशी नदीला स्नान करून ते विष्णू मंदिरात पूजा करण्याला गेले. तेथे त्यांनी एक सुवर्णकुंभ व आमलक वृक्ष स्थापन केला. विष्णू व त्या आमलक वृक्षाची यथाविधी पूजा केल्यानंतर अन्न पाणी ग्रहण न करिता ते हरिकथा श्रवण करण्यास बसले. सूर्यास्त झाल्यानंतर जिकडे तिकडे लखलखी दिवे लावले गेले. तेव्हा त्यांनी मोठ्याने हरिनामाचा गजर करून हरिकीर्तनास सुरुवात केली. त्याच दिवशी मोठ्या पहाटे एक महादुष्ट व दुराचारी व्याध वनात प्राण्यांची हिंसा करण्याकरता गेला होता. त्याने दिवसभर श्रम केले, पण एकही श्वापद सापडले नाही. शेवटी अस्तमानी दमून त्या वैदिशा नगरीजवळ दुःखी होऊन बसला. तोच त्याला त्या विष्णू मंदिरातील हरिनामाच्या गजराचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाच्या रोखाने त्याने त्या दिशेकडे पाहिले तो त्याला प्रकाश दिसू लागला. हा काय प्रकार आहे हे जाणण्याकरता तो तेथून चटकन उठाला आणि विष्णू मंदिरात आला. तेथील अवर्णनीय शोभा व सर्व लोक हरिकीर्तनात रंगलेले आहेत हे पाहून त्यास एक प्रकारचे आश्चर्य वाटले. तेथेच तो सर्व रात्रभर हरिकीर्तन ऐकत बसला. प्रातःकाल होताच सर्व आपापल्या घराकडे निघून गेले. त्याबरोबर तोही निघून गेला. अशा रीतीने त्या एकादशीच्या दिवशी त्याच्याकडून उपवास व जागरण घडले. आमलकी एकादशीचे व्रत नकळत घडले. पुढे काही दिवसांनी तो व्याध मृत्यू पावला व त्याच्याकडून नकळत घडलेल्या आमलकी एकादशी व्रताच्या पुण्याईमुळे तो राजकुळात जन्माला आला. जयंती नगरीमध्ये विदुरथ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सुरत नावाचा एक मुलगा झाला. हाच पूर्वजन्मीचा व्याध होय. तो आपल्या वडिलांच्या पश्चात राज्यावर बसला. राज्य करीत असताना त्याने पुष्कळ पराक्रम केले व दानधर्मही केले. एके दिवशी तो आपल्या सैन्यासह मृगया करण्याकरता अरण्यात गेला. तेथे त्याने अनेक श्वापदांची शिकार केल्यानंतर दूरवर एक हरिण पाहिले. त्यावर त्याने आपला घोडा सोडला व बराच वेळ त्याचा पाठलाग केला, पण तो सापडेना. अखेर ते त्याची नजर चुकवून पळून गेले. तो अधीर राजा त्या हरणाचा पाठलाग करीत असताना त्याची व त्याच्या सैन्यांची चुकामुक झाली. राजा भटकत भटकत एका पर्वताच्या दरीपाशी आला. दरीतून दुष्ट दुराचारी म्लेच्छांची एक टोळी बाहेर आली. त्यांनी राजाला गराडा घालून मारण्याचा निश्चय केला. तेव्हा राजा भगवान श्रीकृष्णाला शरण गेला. त्या म्लेच्छांनी राजावर वार करण्यास सुरुवात केली, पण चमत्कार असा झाला की त्याला एकही वार लागेना. तेव्हा ते चकित होऊन धैर्य गलित झाले. पण पुन्हा धैर्य करून सर्वांनी एकदम मारा करायला सुरुवात केली. तो सर्वांचा मारा असह्य होऊन राजा मूर्छित झाला. पण राजाच्या पूर्व पुण्याईमुळे नकळत घडलेल्या आमलकी एकादशी व्रताच्या पुण्याईमुळे त्याच्या शरीरापासून स्वरूपवान उत्तम वस्त्रालंकार धारण केलेली, हाती शस्त्रास्त्रे असलेली उग्र अशी स्त्री उत्पन्न झाली. त्या म्लेच्छांना पाहून ती रागाने लालबुंद झाली. तिच्या नेत्रातून आगीच्या ठिणग्या पडू लागल्या. अखेर तिने त्यांच्याशी युद्ध करून त्यांना ठार केले.
ते सर्व मृत्यू पावले असे पाहून ती तेथेच अंतर्धान पावली. थोड्याच वेळात राजा सावध झाला. तेव्हा त्याला ते सर्व म्लेच्छ मेलेले दिसले. हे दुष्ट दुराचारी म्लेच्छ कोणी व कसे मारले याचे आश्चर्य करीत तो घरी परत गेला. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी आमलकी एकादशीचे व्रत करतील व त्याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. फाल्गुन